अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतमालाच्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। सोमवारी रात्री अचानकपणे अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातलं। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचा कांदा, गहू, ज्वारी या पिकांचं तसेच बागायती क्षेत्राचं प्रचंड नुकसान झालं। वृक्ष उन्मळून पडली, इलेक्ट्रिक पोल वाकले। काही ठिकाणच्या शेतमजुरांच्या घरावरील पत्रे उडाल्यानं त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली। त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूरही उघड्यावर आले, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। काल रात्री अचानक अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं थैमान घातलं, सोबतच प्रचंड अशी गारपीट झाली आणि या गारपीटमध्ये शेतकरी जमीनदोस्त झाला। मग तो गव्हाचा शेतकरी असेल किंवा बागायतदारचा कोणताही शेतकरी असेल, तो आज या ठिकाणी संपलेला आहे। सोबतच प्रचंड हवा असल्यामुळे ग्रामीण भागातली अनेक लोकांच्या घरावरची टीनपत्रे सुद्धा उडून गेली। त्यामुळे त्या सुद्धा गरीब लोकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। म्हणून आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं की या शेतकऱ्यांचा आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालं त्या घरमालकांचा ताबडतोब सर्वे करून त्यांना ताबडतोब मदत द्या, ही या ठिकाणी आज आम्ही मागणी केलेली आहे।